सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 19 मार्च 2025 बुधवार रोजी रंगपंचमीचा सण आलेला आहे. रंगपंचमी म्हणजे होळीचा 5वा दिवस. फाल्गुन कृष्ण पंचमीला भगवान श्रीकृष्णांनी गोकुळातील सर्व स्त्री पुरुषांना एकत्र करून रंगपंचमीचा उत्सव संपन्न केला होता, साजरा केला होता. तसेच शिवशंकरजी, माता पार्वती यांनी सुद्धा होळी ते रंगपंचमी हा रंगांचा उत्सव अगदी आनंदाने साजरा केला होता. बघा, आपल्या सृष्टीचे पालन करता आणि रक्षण करता यांनी हा सण अगदी आनंदाने साजरा केला होता. म्हणून उद्या रंगपंचमीचा दिवस आहे. कितीही संकट असू द्या, उद्या शिवशंकरांची आणि श्री हरी विष्णूंची, माता लक्ष्मीची सुंदर सेवा आपल्याला करायची आहे. अगदी साधी सोपी सेवा केली ना तुम्ही तरीही चालेल, पण बघा, तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक गोष्टींचा नाश होईल आणि तुमच्या आयुष्यात सप्तरंगी रंग, इतके सुंदर रंग भरले जातील तुमच्या आयुष्यात की तुमच्या आयुष्यात कशाला कमी राहणार नाही. असा हा होळीचा उत्सव असतो. म्हणजे रंगपंचमीपर्यंत हा 5 दिवसाचा उत्सव आपण साजरा करत असतो. काही ठिकाणी धुलीवंदनला हा उत्सव साजरा केला जातो, रंग खेळले जातात. काही ठिकाणी रंगपंचमीला हा रंगांचा उत्सव साजरा केला जातो. आपल्या आयुष्यात प्रत्येकाला वाटतं आपलं आयुष्य अगदी रंगीबेरंगी सुंदर रंगांनी भरून जावं, कशाची कमी राहू नये. प्रत्येकाला काही ना काही अडीअडचणी असतात. मग घरात पैसा टिकत नाही, लक्ष्मी टिकत नाही, घरात लेकरं बाळं मोठं झालेली आहेत, मुलगा असो किंवा मुलगी, त्यांच्या लग्नकार्यात अडथळे येत असतील, किंवा काहींना संतान प्राप्ती होत नसेल, काहींचं घरदार होत नसेल. बऱ्याच म्हणजे प्रत्येकाला काही ना काही अडीअडचणी असतात. मुलांचे शिक्षण असतील, मुलांना नोकरी लागत नसेल, हवं तसं यश मिळत नसेल, तर उद्या रंगपंचमीचा दिवस आहे. मुठभर गुलाल तुम्हाला या एका ठिकाणी ठेवायचं आहे. बघा, सुंदर आयुष्य होईल तुमचं. सप्तरंगांनी भरलेलं आयुष्य तुम्हाला श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी नक्कीच प्रदान करतील. असा हा रंगपंचमीचा दिवस आहे. उद्या बुधवार आहे. लवकर उठायचं आहे आणि तुम्हाला आंघोळ केल्यानंतर आपल्या देवघरात, आपल्या प्रत्येकाच्या देवघरात बाळकृष्णाची मूर्ती असतेच आणि असायलाच हवी. त्याचबरोबर पांडुरंगाची, विठू माऊली, रुक्मिणी मातेची मूर्ती असेल. सर्व देवी देवतांना तुम्हाला उद्या दुधाने, गाईचं दूध घ्या. तापवण्याच्या आधी थोडंसं दूध वाटीत काढून घ्यायचं आहे आणि त्या दुधाने त्यात थोडीशी केशर असेल तुमच्याकडं तर अवश्य टाका. नसेल केशर, थोडीशी चिमूटभर हळद टाकली तुम्ही आणि सर्व देवी देवतांना त्या हळदीच्या दुधाने किंवा केशरयुक्त दुधाने तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. आधी स्वच्छ पाण्याने, नंतर दुधाने, नंतर पुन्हा पाण्याने, आणि छान अशी देवघरात देवांची स्थापना करायची आहे. लाल किंवा पिवळे वस्त्र, देवघरात छान नवीन वस्त्र किंवा धुतलेले वस्त्र असतील, स्वच्छ अंथरा आणि त्यावर थोडे थोडे तांदूळ, अक्षता ठेवून त्यावर आपल्या देवी देवतांना विराजमान करायचं आहे. दिवासुद्धा चांगला धुवून घ्या. दुहेरी वाट टाका किंवा फुलवाट टाका. तेलाचा लावा, तुपाचा लावा, पण त्या दिव्यामध्ये 2 लवंग टाका. महिलांनो, जरूर करा हे उपाय. आणि 1 कापूरवडी, भीमसेन कापराचा तुकडा, या 2 वस्तू टाका. दिव्याची हळद, कुंकू, फुलं वाहून पूजा करा आणि तुमच्या मनातील इच्छा बोलून तो अखंड दिवा उद्या चालूच ठेवायचा आहे. देवी देवतांना अष्टगंध लावायचा आहे उद्या तुम्हाला. महादेवांची शिवपिंडी असेल, चंदन लावायचं आहे, भस्म लावायचं आहे, बेल फूल अर्पण करायचं आहे. श्री हरी विष्णूंना पिवळी फुलं, माता लक्ष्मीला लाल फुलं. आपल्या आयुष्यात सप्तरंगी, अगदी आपल्याला बघा सप्तरंग किती आवडत असतात. सर्वांनाच वाटतं आपलं आयुष्य सप्तरंगांनी भरलेलं असावं. म्हणून उद्या छान अशी वेगवेगळ्या रंगाची फुलं आपल्या देवी देवतांना अवश्य व्हायची आहे. आणि माता लक्ष्मीला जरूर तुम्ही, प्रत्येक महिलेने उद्या माता लक्ष्मीला लाल गुलाब किंवा गुलाबी कमळ मिळालं तुम्हाला तर अवश्य माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे. किंवा फक्त दूध साखरेचा नैवेद्य किंवा खडी साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल. बघा, किती सुंदर दिवस आहे. सप्तरंगांचा हा दिवस आहे. रंग उधळण्याचाच दिवस आहे. काय करायचं आहे, आपल्या देवघरात एखादा कागद ठेवला तुम्ही आणि त्यात मुठभर गुलाल ठेवला देवी देवतांसमोर. आधी देवी देवतांसमोर मुठभर गुलाल ठेवा किंवा तुम्ही ज्या रंगांनी
रंगपंचमी खेळत असाल, आधी देवांसमोर ते रंग ठेवायचे आहे. थोडेसे रंग बाळकृष्णाच्या चरणी किंवा विठू माऊलीच्या चरणी चिमूटभर रंग अर्पण करायचा आहे किंवा मूठभर गुलाल तुम्ही देवी देवतांसमोर ठेवा आणि मग तुम्हाला होळी म्हणजे रंगपंचमीचा उत्सव साजरा करायचा आहे. देवी देवतांचा आशीर्वाद आहे त्या रंगांमध्ये. बघा, तुमचं आयुष्य सप्त रंगांनी भरून जाईल असा हा दिवस आहे रंगपंचमीचा. ज्या पण रंगांनी खेळणार असाल तुम्ही रंगपंचमीचा उत्सव, ते रंग आधी देवी देवतांसमोर आपल्या देवघरात ठेवायचा आहे. छोट्या छोट्या गोष्टी असतात पण भरपूर सुख देऊन जातात, म्हणून हे रंग देवी देवतांसमोर ठेवा. श्रीकृष्ण म्हणजे आपल्या या जगाचे पालनकर्ता आहे, तर यांच्या समोर हे रंग ठेवायचे आहे आणि मग आपण रंग खेळायचे आहे. आधी मोठ्यांच्या चरणी थोडासा रंग अर्पण करायचा, गुलाल अर्पण करा. जे रंग खेळणार असाल, आधी मोठ्यांचे आई वडील असतील, आधी त्यांच्या चरणी आपले रंग अर्पण करायचे आणि मग तुम्हाला रंगपंचमीचा उत्सव साजरा करायचा आहे. उद्या आपल्याला महादेवांच्या मंदिरात सुद्धा जायचं आहे. मग तुम्ही सकाळी जा किंवा प्रदोष समयी गेलात तरीही चालेल. जाताना बरोबर तुम्हाला मुठभर गुलाल बरोबर घेऊन जायचा आहे. होळीचा हा सण शिवशंकरजी माता पार्वती यांनी सुद्धा हा पंचमीपर्यंत उत्सव साजरा केला होता. तर उद्या गुलाल घेऊन जायचं आहे. पाणी घेऊन जा स्वच्छ, बेल, फूल, एखादा दिवा आणि महादेवांची छान अशी संपूर्ण शिव कुटुंबाची तुम्हाला सेवा पूजा करायची आहे. बेल आधी स्वच्छ पाण्याने, नंतर दूध वगैरे नेलेलं असेल तुम्ही, नुसत्या पाण्याने सुद्धा आपले महादेव शिवशंकरजी इतके प्रसन्न होतात की भरभरून आपली झोळी भरून देतात. साधं पाणी सुद्धा महादेवांना खूप प्रिय आहे. तुम्हाला दूध वगैरे पंचामृत नाही मिळालं, साधं पाणी घेऊन जा आणि करून नेतच असाल तुम्ही पंचामृत किंवा गाईचं ताजं दूध नेत असाल महादेवांना अर्पण करायला, तर उद्या जरूर घेऊन जा आणि शिवशंकरांची छान अशी पूजा करायची आहे. माता पार्वतीची पूजा करा. बघा, शिवपिंडीची रचना सर्वांनाच माहीत आहे. गणपती बाप्पा, कार्तिक स्वामी, माता पार्वती, शिवशंकरजी आणि शिवशंकरांची कन्या जलाधारीचे इथं सर्वांनाच माहीत आहे शिवपिंडीची रचना. असं छान पूजा करायची आहे. अभिषेक घाला, बेल, फूल, चंदन, भस्म शिवशंकरांना अर्पण करायचं आहे. माता पार्वतीला सुद्धा काही लाल फुलं अर्पण करायची आहे. भगवान शिवशंकरांना आपण पांढरी फुलं अर्पण करायची आहे. कार्तिक स्वामी, गणपती बाप्पा यांनी पिवळी, लाल फुलं अर्पण करा. थोड्या दुर्वा नेलेल्या असतील, गणपती बाप्पाला अर्पण करा आणि तिथं एक दिवा लावून द्या. मूठभर गुलाल ठेवायचा आहे. एखाद्या कागदावर ठेवा किंवा असाच जरी ठेवला शिवपिंडीच्या एखाद्या बाजूला तरीही चालेल. फक्त शिवपिंडीवर ठेवू नका, शिवपिंडीच्या बाजूला तुम्हाला ठेवायचा आहे थोडासा गुलाल. बघा, खूप सुंदर अनुभव येईल आणि एक दिवा जरूर लावून द्यायचा आहे. तुम्ही दिव्यात एखादा कापराचा तुकडा टाकला तरीही चालेल. कापूर शिवशंकरांना खूप प्रसन्न करतो. त्याचबरोबर तुम्ही जर घरातून काळे मिरे 5 काळे मिरे नेले तरीही चालेल. तर काय करायचं आहे, उद्या शिवपिंडीवर अभिषेक केल्यानंतर बेल फूल अर्पण करायचं आणि 5 काळे मिरे उजव्या हातात घ्यायचे आहे. कितीही जगातलं कितीही मोठं संकट असू द्या तुमच्यावर, 5 काळे मिरे हातात घेऊन भगवान शिवशंकरांना, माता पार्वतीला तुमच्या मनातील इच्छा सांगायची आहे आणि ते 5 काळे मिरे तुम्हाला भगवान शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे. शिवपिंडीवरच अर्पण करा, खाली वगैरे नाही. शिवशंकरांना अर्पण करायचे आहे. कितीही मोठं तुमच्यावर संकट असू द्या, नक्कीच अगदी 24 तासाच्या आत तुम्ही संकटमुक्त नक्कीच होणार आहात. हळूहळू नक्की मार्ग महादेव नक्की मार्ग काढतील आणि तुम्हाला संकटमुक्त करतील. एक करा, बेल फूल अर्पण करा, मुठभर गुलाल अर्पण करायचं आहे आणि तिथे एखादा दिवा लावून शांत चित्ताने आपल्याला महादेवांच्या मंदिरात 1-2 मिनटं 5 मिनटं बसा. तिथं जर असं बसा, कुठलाच काही विचार करू नका, कुणाची निंदा नालस्ती करू नका. महादेव आहे, भोलेनाथ आहे. भोले भंडारी इतकी झोळी भरून देतात आपली, काही मागायलाच काही उरत नाही. म्हणून तुम्ही काही मागायची पण गरज नाही. आपल्याला काय हवं नको आपले स्वामी म्हणजेच आपले भोलेनाथ नक्कीच जाणतात. तर उद्या रंगपंचमीचा दिवस आहे. सप्तरंगांनी आपलं आयुष्य भरून जावं, आपल्या आयुष्यात कसलीच कमतरता नको राहायला, यासाठी उद्या महादेवांच्या मंदिरात जरूर जा आणि मुठभर गुलाल नक्की अर्पण करून या.
बघा, माता पार्वती, शिवशंकरजी, संपूर्ण शिवकुटुंब तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होईल. त्याचबरोबर उद्या पिंपळाचं झाड, तुमच्या घराजवळ जर पिंपळाचं झाड असेल तर बरोबर जाताना पाणी थोडंसं 1-2 चमचे त्या पाण्यात दूध टाकून न्या. थोडीशी चिमूटभर साखर किंवा तुम्ही मूठभर साखर जरी बरोबर घेऊन गेला आणि मूठभर गुलाल जरूर घेऊन जा पिंपळाखाली. पिंपळात साक्षात लक्ष्मी नारायण वास करतात. तर उद्या पिंपळ पूजन करायचं आहे. पाणी दूध अर्पण करा, मूठभर साखर तिथं ठेवा. किडे मुंग्या जशी जशी ती साखर खातील तसं तसं तुमच्या आयुष्यातील जे दुःख, संकट असेल, त्रास असेल, काही विघ्न असेल, काही विनाकारण कोणी शत्रू त्रास देत असेल, संपूर्ण नष्ट होईल आणि हळूहळू लक्ष्मी नारायणांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात नक्कीच सुख समृद्धी येईल. अखंड लक्ष्मी वास करेल तुमच्या आयुष्यात. तर उद्या नक्की पिंपळ पूजन करा आणि घरी येताना मूठभर गुलाल पिंपळाखाली अर्पण करायचा आहे. उजव्या हाताने पिंपळाच्या खाली मूठभर गुलाल अर्पण करा. घरी येताना नमस्कार करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. किमान 21 वेळा मंत्र जपायचा आहे. पिंपळाला स्पर्श करू नका. पिंपळाला फक्त शनिवारी स्पर्श करायचा आहे. पण रंगपंचमीचा दिवस आहे. पिंपळ पूजन अवश्य करायचं आहे. दिवा लावता आला दिवा लावा. मूठभर गुलाल अर्पण करा. प्रदक्षिणा मारायच्या असतील प्रदक्षिणा तुम्ही मारू शकता. 21 वेळा मंत्र जपायचा आहे लक्ष्मी नारायणांचा. ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः. लक्ष्मी मातेचा पण मंत्र जपायचा आहे आणि मग घरी यायचं आहे. बघा, सर्व दुःख संकट तिथंच तुम्ही नक्कीच तुमचं लक्ष्मी नारायणांनी घेऊन घेतलेलं आहे आणि तुमच्या आयुष्यात नक्कीच सप्तरंग दिलेले आहे. असा हा सोन्यासारखा दिवस आहे. उद्या पिंपळ पूजन नक्की करायचं आहे. आता पिंपळाचं झाड नसेल, तुमच्या घराजवळ केळीचं झाड असेल, तिथं सुद्धा तुम्हाला हीच सेवा करायची आहे. 21 वेळा तुम्हाला मंत्र जपायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम श्रीम नमः. लक्ष्मी नारायणांचा मंत्र जपा. एखादा दिवा लावा. मूठभर गुलाल तुम्हाला केळीच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचा आहे. केळीच्या झाडाला तुम्ही स्पर्श करू शकता आणि तुमची इच्छा बोलून तुम्हाला घरी यायचं आहे. असा हा सोन्यासारखा दिवस आहे. जेवढी सेवा होईल ना तेवढी नक्की करा. महिला असतील, पुरुष असेल, उद्या सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा अगदी शांत चित्ताने तुम्हाला विष्णू सहस्त्र नामावली उद्या पठण करायचं आहे. नाही पठण करता आलं, तुम्ही कामं करताय तुमची पण एक चित्ताने तुम्ही ऐकत आहात, अशा वेळी तुम्हाला यूट्यूबवर तरी 1 वेळा विष्णू सहस्त्र नामावली ऐकायचं आहे. लक्ष्मी नारायणांचा मंत्र ऐकायचा आहे किंवा पठण करायचं आहे. 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र पठण करता आलं. आपण नित्य सेवा करतोच, त्यात 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र फलश्रुतीसह नक्की पठण करायचं आहे. जेवढी सेवा होईल तेवढी मनापासून करा. 1 वेळा का होईना विष्णू सहस्त्र नामावली नक्की ऐका किंवा पठण करा. व्यंकटेश स्तोत्र ऐका किंवा पठण नक्की करा. लक्ष्मी मातेचा बीज मंत्र ओम श्रीम नमः नक्की किमान 21 वेळा तरी नक्की मंत्र जपायचा आहे. उद्या झालंच तर लक्ष्मी मातेची मूर्ती असेल, श्रीयंत्र असेल, 21 वेळा तरी देवी आईच्या चरणांपासून डोक्यापर्यंत ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः मंत्र जपत जपत कुंकुमार्चनची सेवा नक्की करा. बघा, तुमच्या आयुष्यात सुख सौभाग्य इतकं प्राप्त होईल तुम्हाला की तुमच्या पतिदेवांवर जे काही विघ्न संकट असेल माता लक्ष्मी, श्रीहरी, विष्णू वरच्या वर दूर करतील आणि तुमच्या पतिदेवांना प्रत्येक कामात, प्रत्येक गोष्टीत नक्कीच यशप्राप्ती देतील. नोकरी असू द्या, व्यवसाय असू द्या, प्रत्येक कामात त्यांना नक्कीच यश मिळेल. असा हा दिवस आहे. लक्ष्मी मातेला कुंकुमार्चन, रंगपंचमीचा दिवस आहे. महिलांनो, कुंकुमार्चनची सेवा नक्की द्या. ते कुंकू नीट सांभाळून ठेवा आणि रोज कपाळी लावत जा तुम्ही. बघा, सोन्यासारखा अनुभव येईल. उद्या महादेवांना तुम्ही 5 काळे मिरे अर्पण केले तर तुमच्या मनातील इच्छा, प्रत्येक इच्छा नक्कीच पूर्ण होईल. महादेवांना अभिषेक केल्यानंतर, बेल फूल अर्पण केल्यानंतर शिवपिंडीवर तुम्हाला उजव्या हातात काळे मिरे 5 घ्यायचे, तुमची मनातील इच्छा बोलायची आणि शिवशंकरांना शिवपिंडीवर तुम्हाला 5 काळे मिरे अर्पण करायचे आहे आणि घरी यायचं आहे. उद्याचा दिवस खूप खास आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनल